एवढा विचार करू नये माणसाने. कसला विचार? एका माणसाचा जो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशी काय बघतेस? मी दुसऱ्या कोणाबद्दल नाही, माझ्याबद्दलच बोलतोय. खरं सांग, माझ्याबद्दलच विचार करत होतीस ना? मीनाक्षी, मी सतत तुझ्या आजूबाजूला असतो, तरी सारखा माझा विचार करत असतेस ना? आह. आह. काय हो, काय झालं? काही नाही, वारा सुटला होता ना, डोळ्यात काहीतरी गेलं बहुतेक. तुम्ही थांबा, सोडू नका, नाहीतर डोळा लाल होईल. अगं पण काहीतरी टोचल्यासारखं होत आहे. मला मी थांबा सांगते ना, मी पाहते. मला तर काहीच दिसत नाहीये. म्हणजे मी काय खोटं बोलतोय? तसं नाही हो. थांबा, मी पुंकर घालते, म्हणजे नक्की निघून जाईल. अभि, अच्छा, म्हणजे हे सगळं मुद्दाम करत होता. ओ भाई, या या बसा. मी तुमचीच वाट बघत होतो. वाट बघायला तू काय माझी बायको आहे का मी तुझा नवरा आहे? तसं नाही हो भाई, मग तुमच्या आवडीचा सोलापुरी मटण केलं ना, एकदम झणझणीत आणि सणसणीत. भाई हे काय म्हणतं, तुम्ही म्हणत असाल तर पेट भरू का पटकन? ते डोकं फिरले. काय झालं भाई? या सुहानं लय डोकं फिरवले. सारखंच इकडे चला, त्या पिक्चरला चला, ते पिझ्झाच खा. इथं आपल्याला लागतंय मस्त भाकरी रस्सा मटण चुरून खायला, आणि तिकडे लागतंय असं काटे चमचानं खायला. लय डोक्यात जायला लागली. असं वाटतं कधी कधी मस्कडा जाणार पिक्चर तर आता. पण बुळकी बायको चांगली दिसायची नाही ना आपल्याला. शेवटी आपल्या बायकोच्या नवऱ्याची बहीण आहे. जोडी कशी दिसन अशी, बुळकी बायको नाही हँडसम नवरा. नाही 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 भाई, हीच गोष्ट मला तुमची लय आवडते बघा. म्हणजे कुठला प्रश्न आधी सोडवायचा आणि कुठला प्रश्न बाकी ठेवायचा लय चांगलं कळतं तुम्हाला. भाई आता मूड झाला असेल तुमचा, बरं का? बरं का? बेवडा वाटलो? रोज उठ सूट पेता का? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. भाई आता पुढचा काय प्लॅन आहे तुमचा? माझ्या बायकोच्या नवऱ्याला दारात पोहोचवायचंय. काय ग टवळे, तेजसताई म्हणत त्याच फिलिंग्स असतील का ग ज्या माझ्या मनात आहेत त्याच्याबद्दल? आणि समज असतील तर पुढे आमचं कसं काय?
बोल ना टवळे. तेजस तू ये ना, ये बस. सोहा आय लव्ह यू. बोल ना सोहा. यू लव्ह मी. Yes, I do. Yes, I do. सोहा Yes, I do. I do. सोहा ए सोहा कॉलेजला नाही जायचं. ए आई, मला प्लीज अजून थोडा वेळ झोपू दे ना प्लीज. सोहा उठ आता. किती वाजलेत बघितलंस. ही अशी लोळत पडायची वेळ आहे हा. आणि काय ग आयडू आयडू काय म्हणतेस. स्वप्न पडलं तुला. हो म्हणजे स्वप्नच असेल. आणि मग हे आयडू काय होतं. आता ते मला कसं माहिती ना. स्वप्न पडलं होतं. मी आलेच फ्रेश होऊन येते. नाही नाही गुरुजी, पण आता या गोष्टीला अजून उशीर करून चालणार नाही. अहो तुम्ही म्हणताच आहात ना की आजचा दिवस चांगला आहे म्हणून. मग झालं तर. नाही मी सगळं काही करून घेते. हं बर ठीक आहे, ठेवते फोन. वंस हं चहा घ्या. वहिनी अगं मला इतका चहा. जास्त नाही आहे. ठीक आहे तू बस बघू. आपण दोघी अर्धा अर्धा चहा घेऊ. बस बस. तसंही मला तुझ्याशी काही बोलायचंच आहे. काय बोलायचंय. वहिनी आपण मीनाक्षीच्या मंगळसूत्राच्या वाट्या सरळ करून घेऊयात. तसेही त्यांच्या लग्नाला 2 महिने झालेच की आता. हो ते ठीक आहे पण हे बघ वहिनी, बघ मीनाक्षी पण आली. का हो, काही काम होतं का. हो खूप महत्वाचं काम आहे. जा पटकन तयार हो. हो अगं हो म्हणून इथे थांबू नकोस. पटकन आवरून घे. आणि अभि मॉर्निंग वॉकला गेलाय ना. हो तोही आला ना की त्यालाही आवरायला सांग. हं? हे काय अजून इथेच. अगं जा पटकन.
गाजरा माझ्या बायकोचा आणि तिच्या नवऱ्याचा रोम्यान लयच वाढलेला दिसतोय. गाजरा घेऊन जातोय. विक्रमराजे शिर्के काहीतरी केलं पाहिजे. आय लव्ह यू. सोहा तुला उपमा हवा आहे? सोहा काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? तू अजूनही त्या स्वप्नातनं बाहेर नाही आलीस? नाही, ऍक्च्युली मी प्रोजेक्टचा विचार करत होते. तू काय म्हणत होतीस? मी म्हणत होते की तुला उपमा हवाय का? गुड मॉर्निंग. तेजस, तू एवढ्या सकाळी सकाळी इथे? पार्सल आणलंय. कसलं पार्सल? ठाण्यात फिरत असताना सोहाने मला एक दुकान दाखवलं होतं. त्या दुकानात समोसे आणि जिलेबी खूप बेस्ट क्वालिटीचे मिळतात. मला असं वाटलं की मग फॅमिलीसाठी पार्सल घेऊन जावं, पण आठवलं की माझी फॅमिली इथे नाहीच आहे ना. पण पुढच्या क्षणी मला आठवलं की माझी फॅमिली आहेच ना. म्हणजे तुम्ही माझीच फॅमिली आहात ना. माझ्या फॅमिली सारखीच आहात ना. अरे पण तेजस, मीनाक्षीने नाश्ता आधीच बनवलाय. तू आता हे घेऊन आलायस ना, आता तूच आधी खाऊन घे. मी मीनाक्षीला प्लेट आणायला सांगते. मीनाक्षी, आले आई. आता कोणाचा फोन आला? काकू, मीनाक्षी वहिनींना कशाला त्रास देत आहे? मी स्वतःच आणतो ना. म्हणजे सोहाला समोसे खूप आवडतात ना. आलोच मी. बायको, आतापर्यंत तुला आपण कधीच गाजरा नव्हता ना आणला, म्हणून आता घेऊन आलोय. आता आपण आपल्या बायकोच्या केसामध्ये एक गाजरा माळणार आणि आपली बायको नाही नाही म्हणणार. तू आज जा आणि तेजसला बाहेर घेऊन ये. आई, अगं असं काय करतेस तू? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ब्रो. मीनाक्षी कुठे? आज किचन मध्ये. हो, आलोच. आई, दादाला पण ते समोसे खूप आवडतात. अहो प्लीज असं काय करून माझ्या आयुष्याशी खेळू नका. कोणीतरी येईल प्लीज. मी आलोय की.
तेजस, काय रे, हे काय करतोयस? तुम्ही कधी आलात? अरे मी आत्ताच आलो, पण ते सोड, तू तू सांग आधी हे काय चाललंय तुझं? समोसे पार्सल घेऊन आलो होतो, सो प्लेट घेण्यासाठी आत आलो तर चटणी सांडली. म्हणलं वहिनींना कशाला ना त्रास, साफ करत होतो. अरे पण मग हे तू का करतोयस? मीनाक्षी, मी सांगितलं त्यांना, पण नाही ऐकलं त्यांनी. तुम्ही राहू द्या, मी करते, तुम्ही प्लेट घेऊन जा. तर तुम्ही दोघंही एवढं म्हणता तर ठीक आहे. सॉरी बरं का, माझ्यामुळं काम वाढलं तुमचं. ठीक आहे, तू जा प्लेट घेऊन, आम्ही आलोच. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. मी आज तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आलोय. काय? ज्या गोष्टीचा सुगंध आता या रूम मध्ये दरवळतोय, ती गोष्ट तुला येतोय? काय झालं मीनाक्षी, तुला गजरा माळायला आवडत नाही का? नाही, असं काही नाहीये. मग अशी एकटक का बघतेस गजऱ्याकडे? काही नाही, गजरा छान आहे, द्या मी माळते. नाही, आज मी तुझ्या केसात गजरा माळणार. तनु, अच्छा, म्हणजे या गजऱ्याचा सुगंध दरवळत होता तर. पण तू कधी आणलास हा गजरा? आणि असा वेडा वाकडा का माळलाय? ठीक आहे, मग आता मी आणलेला गजरा तू उद्या माळ. काय झालं? तुम्ही आणलेला हा गजरा माझ्या केसात माळा. आणि मग तो गजरा? ठीक आहे. अभि, अभि, अरे काय चाललंय हे? नाही म्हणजे किचन मध्ये सुद्धा दरवाजे बसवायचेत का आम्ही? जरा घरातल्या लोकांचं भान ठेवा.